मंडळी, तुम्ही कमळी मालिका बघताय का? पण त्या कमळीची खरी स्टोरी तुम्हाला माहितीये का? चला सांगते. मराठी मालिकांमध्ये सध्या एक नाव खूप गाजतंय, ते म्हणजे कमळीचं. आणि तिचं खरं नाव आहे विजया बाबर. झी मराठीवरील कमळी या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात अगदी कमी वेळातच घर केलंय आणि ती आज लाखो लोकांची फेवरेट बनलीये. तिने आजवर मराठी मालिका विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. तर जाणून घेऊया तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीविषयी आजच्या व्हिडिओमधून. अभिनेत्री विजया बाबर ही मुंबईची रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिकांमध्ये काम करते. तिने छोट्या वयोची मोठी स्वप्न आणि जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सुद्धा काम केलंय. तिच्याबद्दल सांगायचं झालं तर मुंबईतच तिचं शालेय आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालंय. लहानपणापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. पण त्या आवडीला खरं रूप मिळालं ते कॉलेजमध्ये गेल्यावरच. कॉलेजच्या दिवसांमध्ये तिने नाट्य क्षेत्रात सक्रियपणे भाग घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला छोटे रोल्स, स्टेज परफॉर्मन्समुळे तिला हळूहळू तिचा कॉन्फिडन्स वाढत गेला. कॉलेजमध्ये असतानाच तिने थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि याच काळात तिला जिंदगी या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची देखील संधी मिळाली. इथूनच तिला खरी ओळख मिळायला सुरुवात झाली. विजया बाबर ही तिच्या बबली आणि पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीमुळेही तितकीच ओळखली जाते आणि याच पर्सनॅलिटीमुळे तिने मिस मुंबई हा किताब देखील पटकावलाय. तिच्या नावाबद्दल एक खास गोष्ट, तिचं नाव विजया का पडलंय हे तिने स्वतःच एकदा मुलाखतीमध्ये सांगितलंय. तिचा जन्म हा विजयादशमीच्या दिवशी झाला होता, त्यामुळे तिचं नाव विजया ठेवलं. नवरात्र आणि दसरा हे सण तिच्यासाठी खूप खास आहेत असं तिने कित्येकदा मुलाखतीत सांगितलंय. अभिनेत्री विजया हिने जय जय स्वामी समर्थ मालिकेत साकारलेली चंदाची भूमिका ही प्रचंड गाजली होती. त्यानंतर विजयाची प्रमुख भूमिका असलेली छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली आणि बयोची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून गेली. पण मराठी मालिका विश्वात आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारी आणि चाहत्यांचं प्रेम मिळवणारी ही अभिनेत्री विजया बाबर ही अवघी 26 वर्षांची आहे आणि या तरुण वयातच तिने मिळवलेलं यश खरोखरच कौतुकास्पद आहे. मुंबईतील नाट्य मंचापासून मराठी मालिका करण्यापर्यंतचा विजया बाबरचा हा प्रवास खरोखरच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आज ती आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक स्ट्रॉंग ओळख तयार करते आणि पुढे जाऊन ती अजूनही मोठं नाव करेल यात काही शंकाच नाहीये. तुम्हाला ही विजया बाबरची रिअल लाईफ स्टोरी कशी वाटलीये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.